तर मित्रहो, विस्कॉसिटीचा कन्सेप्ट पाहून झाल्यानंतर आज आपण पाहणार आहोत थेअरी ऑफ विस्कॉसिटी फॉर विस्कस फ्लो अँड नॉन विस्कस फ्लो. म्हणजेच विस्कस फ्लोसाठी तसेच नॉन विस्कस फ्लोसाठी विस्कॉसिटीची एक्झॅक्टली थेअरी काय आहे हे आपण आज इथे समजून घेणार आहोत. यासाठी दोन डायग्रॅम्स आपण पाहणार आहोत आणि या दोन्ही डायग्रॅम्समधील थेअरी आपण समजून घेणार आहोत. तर चला हो मित्रो, सुरुवात करूया. स्कीमॅटिक सेक्शन फॉर विस्कस फ्लो अँड दॅट ऑफ फॉर अ नॉन विस्कस फ्लो इज शोड इन द फिगर ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ असा की विस्कस फ्लोसाठी तसेच नॉन विस्कस फ्लोसाठी जे काही स्कीमॅटिक सेक्शन्स आहेत त्या दोन डायग्रॅम्स अनुक्रमे ए आणि बी अशा प्रकारे दाखवलेले आहेत. इन केस ऑफ द विस्कस फ्लो, डिफरंट लेयर्स फ्लो विथ डिफरंट वेलॉसिटीज. म्हणजे विस्कस फ्लोच्या बाबतीत जे फ्लुइडचे लेयर्स असतात ते फ्लुइडचे लेयर्स हे वेगवेगळ्या वेलॉसिटीने वाहतात. इन केस ऑफ द विस्कस फ्लो, डिफरंट लेयर्स फ्लो विथ डिफरंट वेलॉसिटीज. म्हणजे विस्कस फ्लोच्या बाबतीत जे फ्लुइड्सचे लेयर्स असतात हे एकाच नव्हे तर वेगवेगळ्या वेलॉसिटीने वाहतात. द सेंट्रल लेयर फ्लोज विथ द फास्टेस्ट वेलॉसिटी अँड द आउटरमोस्ट लेयर फ्लो विथ द स्लोएस्ट वेलॉसिटी. याचा अर्थ असा की सेंट्रल लेयरची जी वेलॉसिटी असते फ्लुइड फ्लो मधील सेंट्रल लेयरची जी वेलॉसिटी असते ती जास्त असते, तसेच आउटर मोस्ट लेयरची जी वेलॉसिटी असते ती सेंट्रल लेयरपेक्षा कमी असते. हे आपण पाहत आहोत विस्कस फ्लोच्या बाबतीत. विस्कस फ्लोच्या बाबतीत आपण स्कीमॅटिक सेक्शन पाहिलेला आहे आणि यामध्ये असे सांगितलेले आहे की विस्कस फ्लोच्या बाबतीत फ्लुइड फ्लोमधील लिक्विडच्या ज्या डिफरंट वेलॉसिटीज असतात त्या डिफरंट वेलॉसिटीजचा वेग हा वेगवेगळा असतो. द सेंट्रल लेयर फ्लोज विथ द फास्टेस्ट वेलॉसिटी. म्हणून इथे V3 ही वेलॉसिटी जास्त असणार आहे. तसेच द आउटर मोस्ट लेयर फ्लो विथ द स्लोएस्ट वेलॉसिटी. म्हणजे आउटर मोस्ट जी लेयर आहे V1 याची वेलॉसिटी ही कमी असणार आहे. इन केस ऑफ द नॉन विस्कस फ्लो देर इज नो ड्रॅगिंग फोर्स अँड ऑल द लेयर्स आर मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी. आता इन केस ऑफ द नॉन विस्कस फ्लो म्हणजे अशा प्रकारचा प्रवाह की ज्यामध्ये स्निग्धता ही आढळत नाही, अशा प्रकारच्या प्रवाहामध्ये ड्रॅगिंग फोर्स हा अस्तित्वातच नसतो. आणि ड्रॅगिंग फोर्स हा अस्तित्वात नसल्यामुळे या फ्लुइड फ्लोच्या बाबतीतील जे काही सर्व फ्लुइड लेयर्स असतात ते सेम वेलॉसिटीनेच वाहत असतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की डिफरंट लेयर्स ऑफ फ्लुइड फ्लोज विथ द सेम वेलॉसिटीज. आता नॉन विस्कस फ्लोच्या बाबतीत डिफरंट लेयर्स ऑफ फ्लुइड फ्लोज विथ द सेम वेलॉसिटी. असे का घडते? नॉन विस्कस फ्लोच्या बाबतीत जे डिफरंट लेयर्स असतात ते सेम वेलॉसिटीने का वाहतात? तर इन केस ऑफ नॉन विस्कस फ्लो देर इज नो ड्रॅगिंग फोर्स अँड thus ऑल द लेयर्स आर मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी. फिगर बी पहा. thus viscosity of such non-viscous fluid is 0. याचा अर्थ असा की नॉन विस्कस फ्लुइडच्या बाबतीत विस्कॉसिटी ही अस्तित्वातच नसते. डायग्रॅमच्या खाली, दोन्ही डायग्रॅमच्या खाली याचा अर्थ समजून सांगितलेला आहे, तो देखील आपण पाहूया. विस्कस फ्लोच्या बाबतीत काय म्हटलेले आहे तर विस्कस फ्लो इन विच डिफरंट
layers of the fluid flows with the different velocities. म्हणजे विस्कस फ्लोच्या बाबतीत जे डिफरंट फ्लुइड फ्लोज असतात त्यांची वेलॉसिटी ही वेगवेगळी असते. सेंट्रल fluid layer with fastest velocity and outermost fluid layer with lowest velocity. म्हणजे सेंट्रल फ्लुइड लेयर जो असतो त्याची वेलॉसिटी ही जास्तीत जास्त असते, तसेच आउटरमोस्ट फ्लुइड लेयर जो असतो त्याची वेलॉसिटी ही कमी असते. नॉन विस्कस फ्लोच्या बाबतीत मात्र डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड फ्लोज विथ द सेम वेलॉसिटी. नॉन विस्कस फ्लुइडच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या फ्लुइड लेयर्स यांची वेलॉसिटी ही एकच असते, कारण नॉन विस्कस फ्लोच्या बाबतीत आपल्याला विस्कस ड्रॅग किंवा ड्रॅगिंग फोर्स हा आढळत नाही. अशा प्रकारे विस्कस फ्लोसाठी आणि नॉन विस्कस फ्लोसाठी विस्कॉसिटीमुळे त्यांच्या वेलॉसिटीवरती काय परिणाम पडतो हे पाहून झाल्यानंतर आपण पुढे विस्कस ड्रॅग हा कन्सेप्ट समजून घेणार आहोत. यासाठी आपण पेज थोडेसे वरती करूया आणि मग आपण विस्कस ड्रॅग म्हणजे काय हे नेमके समजून घेणार आहोत. सर्वप्रथम विस्कस ड्रॅगची डेफिनेशन आपण वाचू आणि ती वाचून झाल्यानंतर विस्कस ड्रॅगचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. तर विस्कस ड्रॅग म्हणजे काय? डेफिनेशन असं सांगते की ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ विस्कॉसिटी, म्हणजे विस्कॉसिटीमुळे द डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड एक्सपिरियन्सेस अ ड्रॅगिंग फोर्स ड्युरिंग देअर रिलेटिव्ह मोशन ओव्हर इच अदर. धिस ड्रॅगिंग फोर्स इज कॉल्ड ॲज द विस्कस ड्रॅग. विस्कस ड्रॅगचा अर्थ असा आहे की ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ विस्कॉसिटी, म्हणजे विस्कॉसिटीमुळे द डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड एक्सपिरियन्सेस अ ड्रॅगिंग फोर्स. फ्लुइडच्या वेगवेगळ्या लेयर्समध्ये ड्रॅगिंग फोर्स हा अस्तित्वात असतो, तसेच हा ड्रॅगिंग फोर्स हा त्या डिफरंट लेयर्सकडून एक्सपिरियन्स केला जातो. केव्हा? तर जेव्हा हे डिफरंट लेयर्स एकामेकांवरती स्लाइटली मूव्ह होत असतात त्यावेळेस, आणि याच ड्रॅगिंग फोर्सला विस्कस ड्रॅग असे म्हटले जाते. पुन्हा एकदा डेफिनेशन वाचून दाखवत आहे आणि डेफिनेशन वाचून झाल्यानंतर आपण विस्कस ड्रॅग या संकल्पनेचा अर्थ समजून घेऊया. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ विस्कॉसिटी म्हणजे एखाद्या द्रव्याच्या स्निग्धतेमुळे, एखाद्या द्रव्यातील स्निग्धतेमुळे द डिफरंट लेयर्स ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्सेस अ ड्रॅगिंग फोर्स ड्युरिंग देअर रिलेटिव्ह मोशन ओव्हर इच अदर. धिस ड्रॅगिंग फोर्स इज कॉल्ड ॲज द विस्कस ड्रॅग. एखाद्या द्रव्यातील स्निग्धतेमुळे किंवा एखाद्या द्रव्याच्या स्निग्धतेमुळे त्या द्रव्याचे डिफरंट लेयर्स हे त्यांच्या एकामेकासंबंधित असलेल्या रिलेटिव्ह मोशन दरम्यान ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करतात, म्हणजे गतिरोधक बलाचा अनुभव करतात, आणि याच ड्रॅगिंग फोर्सला विस्कस ड्रॅग असे म्हटलेले आहे. फिगर शोज द डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड फ्लोईंग. अ वेलॉसिटी ऑफ लेयर इज चेंजेस ॲज इट्स डिस्टन्स फ्रॉम अ रेफरी लेयर चेंजेस ड्यू टू धिस ड्रॅगिंग फोर्स. याचा अर्थ असा की जेव्हा एखाद्या विस्कस फ्लुइडमध्ये विस्कॉसिटी म्हणजे स्निग्धता ही अस्तित्वात असते, त्यावेळेस त्या विस्कस फ्लुइडमधील वेगवेगळे फ्लुइड लेयर्स हे वेगवेगळ्या वेलॉसिटीने वाहत असतात, आणि यावेळेस ज्या पद्धतीने किंवा जसजसे या वेगवेगळ्या लिक्विड लेयर्सचे अंतर हे फिक्स्ड लेयरपासून किंवा रेफरी लेयरपासून वाढत जाते, तसतसे त्या वेगवेगळ्या
लिक्विड लेयर्सच्या वेलॉसिटीमध्ये देखील फरक पडत जातो. वेगवेगळ्या लिक्विड लेयरची वेलॉसिटी ही वाढत जाते. हे सर्व ड्रॅगिंग फोर्सच्या अस्तित्वामुळे. आपण आता डायग्रॅममध्ये ड्रॅगिंग फोर्स किंवा विस्कस फोर्स पाहूया. तसेच आपण आकृतीच्या सहाय्याने वेगवेगळ्या फ्लुइड लेयर्ससाठी असलेली वेगवेगळी वेलॉसिटी पाहूया. तसेच या वेगवेगळ्या वेलॉसिटीचे अंतर हे फिक्स्ड लेयर पासून वेगवेगळे असल्यामुळे या वेलॉसिटीजवरती काय फरक पडतो हे देखील आपण आता डायग्रॅमच्या सहाय्याने पाहणार आहोत. यासाठी आपण नवीन पेजवरती चालूया. मित्रहो, आपण आत्ताच पाहिले की जसजसे वेगवेगळ्या लिक्विड लेयर्सचे अंतर हे फिक्स्ड हॉरिझॉन्टल लेयरपासून वाढत जाते, तसतसे त्या वेगवेगळ्या लिक्विड लेयर्सच्या वेलॉसिटीमध्ये देखील फरक पडतो. वेगवेगळ्या लिक्विड लेयर्सची वेलॉसिटी ही वाढत जाते. आता आपण हेच डायग्रॅमच्या सहाय्याने समजून घेणार आहोत किंवा डायग्रॅमच्या सहाय्याने पाहणार आहोत. समजा हा एक स्टेशनरी लेयर आहे किंवा फिक्स्ड हॉरिझॉन्टल लेयर आहे आणि या स्टेशनरी किंवा फिक्स्ड हॉरिझॉन्टल लेयरपासून किंवा या फिक्स्ड किंवा हॉरिझॉन्टल लेयरच्या वरती वेगवेगळे फ्लुइड फ्लोचे लेयर्स वाहत असतील तर त्या लिक्विड लेयर्सची वेलॉसिटी ही विस्कस ड्रॅगमुळे वेगवेगळी असते, वेगवेगळी अनुभवता येते. समजा या वेगवेगळ्या लिक्विड लेयर्सचे अंतर हे फिक्स्ड हॉरिझॉन्टल लेयरपासून बदलत असेल तर या लिक्विड लेयर्सची वेलॉसिटी देखील बदलत जाते. आणि म्हणूनच आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एखाद्या लिक्विड लेयरचे अंतर हे फिक्स्ड किंवा स्टेशनरी लेयरपासून x - dx असेल तर त्या लिक्विड लेयरची वेलॉसिटी ही v - dv अशी इथे स्पष्ट करण्यात आलेली आहे किंवा सांगितलेली आहे. एखाद्या लिक्विड लेयरचे अंतर हे फिक्स्ड लेयरपासून x असेल तर त्या लिक्विड लेयरची वेलॉसिटी देखील बदलते, ती इथे v नमूद करण्यात आलेली आहे. तिसरी वेलॉसिटी म्हणजे या लिक्विड लेयर B चे अंतर हे फिक्स्ड किंवा स्टेशनरी लेयरपासून x + dx असेल तर इथे या लिक्विड लेयरचे अंतर हे फिक्स्ड हॉरिझॉन्टल लेयरपासून वाढल्यामुळे याची वेलॉसिटी देखील वाढणार आणि ती v + dv अशी स्पष्ट करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ असा की जसजसे वेगवेगळ्या लिक्विड लेयर्सचे अंतर हे फिक्स्ड हॉरिझॉन्टल लेयरपासून वाढत जाते, तसतसे त्या वेगवेगळ्या लिक्विड लेयर्सच्या वेलॉसिटीमध्ये देखील फरक पडतो. वेगवेगळ्या लिक्विड लेयर्सची वेलॉसिटी ही वाढत जाते. कशामुळे? तर विस्कस ड्रॅगमुळे. पुढे आपण विस्कस ड्रॅगचे एक्सप्लेनेशन पाहूया. विस्कस ड्रॅगबद्दल थोडीशी अधिक माहिती मिळवूया. विस्कस ड्रॅग म्हणजे नेमके काय हे आपण पाहिल्यानंतर विस्कस ड्रॅगच्या अस्तित्वाचे एक्सप्लेनेशन पाहूया. इन लिक्विड्स द विस्कस ड्रॅग इज ड्यू टू द शॉर्ट रेंज मोलेक्युलर कोहेसिव्ह फोर्सेस. म्हणजेच लिक्विड्समध्ये जे विस्कस ड्रॅग हे फोर्स अस्तित्वात असते ते कशामुळे असते तर ड्यू टू द शॉर्ट रेंज मोलेक्युलर कोहेसिव्ह फोर्सेस. इन गॅसेस द विस्कस ड्रॅग इज ड्यू टू द कोलिजन बिटवीन द fast moving molecules in both liquids and gases. As long as the relative velocity between the layers is small, the viscous drag is proportional to the relative velocity. याचा अर्थ असा की लिक्विड्स आणि गॅसेसच्या बाबतीत जे विस्कस ड्रॅग किंवा ड्रॅगिंग फोर्स हा जो अस्तित्वात असतो तो रिलेटिव्ह वेलॉसिटीशी
डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. बट इन केस ऑफ अ टर्ब्युलंट फ्लो द विस्कस ड्रॅग इन्क्रीजेस रॅपिडली अँड इज नॉट प्रपोर्शनल टू द रिलेटिव्ह वेलॉसिटी बट प्रपोर्शनल टू द हायर पॉवर ऑफ द रिलेटिव्ह वेलॉसिटी. टर्ब्युलंट फ्लोच्या बाबतीत विस्कस ड्रॅग हा रिलेटिव्ह वेलॉसिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल नसून तो रिलेटिव्ह वेलॉसिटीच्या हायर पॉवर्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. अशा प्रकारे विस्कस ड्रॅगची काही माहिती मिळवून झाल्यानंतर आपण वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला वरील डायग्रॅमचा उपयोग करायचा आहे. वेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन वाचूया. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी dv विथ डिस्टन्स dx measured from a stationary layer is called as the velocity gradient. आपल्याला माहीतच आहे की वेगवेगळ्या फ्लुइड लेयर्सची वेलॉसिटी ही वेगवेगळी असते. जसजसे त्या वेगवेगळ्या लेयर्सचे अंतर हे फिक्स्ड लेयरपासून बदलत जाते आणि म्हणूनच इथे वेलॉसिटी ग्रेडियंट या संकल्पनेचा जन्म होतो. देअरफॉर वेलॉसिटी ग्रेडियंट ची डेफिनेशन आपण समजून घेऊया. द रेट ऑफ चेंज इन वेलॉसिटी वेलॉसिटीमध्ये होणारा बदल विथ डिस्टन्स dx मेजर्ड फ्रॉम द स्टेशनरी लेयर स्टेशनरी लेयरपासून मेजलेले अंतर इज कॉल्ड ॲज द वेलॉसिटी ग्रेडियंट आणि म्हणूनच वेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू dv डिवाइड बाय dx. इथे dv इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी आणि dx म्हणजे यांचे बदलत जाणारे अंतर जे की आपण फिक्स्ड हॉरिझॉन्टल लेयरपासून मोजतो. पुढे आपण कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच इटा या संज्ञेचा अर्थ समजून घेणार आहोत. यासाठी आपल्याला वरील डायग्रॅमचा उपयोग होणार आहे. तत्पूर्वी आपण कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी विटा म्हणजे काय हे समजून घेऊया. ॲज शोन इन द फिगर ऑफ विस्कस ड्रॅग म्हणजे विस्कस ड्रॅगच्या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिडर अ लिक्विड फ्लोईंग स्टेडीली ओव्हर अ हॉरिझॉन्टल फिक्स्ड लेयर. आपण पाहिलेले आहे की फिक्स्ड लेयर वरून वाहणारे एक लिक्विड आपण कन्सिडर केलेले आहे. द वेलॉसिटीज ऑफ द लिक्विड लेयर्स इन्क्रीजेस युनिफॉर्मली ॲज वी मूव्ह फ्रॉम द फिक्स्ड लेयर. आपण पाहिलेलेच आहेत की या वेलॉसिटीज मधील परिमाण हे जसजसे आपण फिक्स्ड लेयरपासून दूर जाऊ तसतसे वाढत जाते. कन्सिडर एनी टू पॅरलल लेयर्स ए आणि बी या दोन लेयर्सचा संदर्भ आपण इथे घेणार आहोत. लेट व्ही अँड व्ही प्लस डी व्ही बी द वेलॉसिटीज ऑफ दीज टू नेबरिंग लिक्विड लेयर्स ॲट डिस्टन्स एक्स अँड एक्स प्लस डी एक्स रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द फिक्स्ड लेयर. या दोन लेयर्सचा आणि या दोन लेयर्सच्या वेलॉसिटीचा संदर्भ घेऊन आपण कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीसाठी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मिळवणार आहोत आणि ते कशा प्रकारे आपण मिळवणार आहोत हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी मी पेज टर्न आउट करीत आहे. तर मित्र हो मी पुढे वाचत आहे. नाऊ फॉर अ स्ट्रीमलाइन्ड फ्लो द फ्लो ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच विस्कस फोर्स ॲक्टिंग टँजेन्शियली बिटवीन दीज टू लेयर्स इज गिवन बाय द न्यूटन्स फर्स्ट लॉ. आपण दोन लेयर्सचा अभ्यास करीत आहोत. ए आणि बी या अशा दोन लेयर्स आहेत की ज्यांचे हॉरिझॉन्टल लेयरपासूनचे अंतर हे वेगवेगळे आहे आणि त्यामुळे त्या दोन लेयरची वेलॉसिटी ही देखील वेगवेगळी आहे. ए हा एक लिक्विड लेयर आहे ज्याची वेलॉसिटी v आहे. या लिक्विड लेयरचे अंतर हे स्टेशनरी किंवा फिक्स्ड हॉरिझॉन्टल लेयरपासून x आहे. तसेच बी या लिक्विड लेयरचे अंतर
फिक्स्ड किंवा स्टेशनरी लेअरपासून x प्लस डी एक्स असल्यामुळे या लिक्विड लेअरची वेलॉसिटी ही वाढते आणि ती v प्लस डी व्ही अशी नमूद करण्यात आलेली आहे. नाऊ फॉर अ स्ट्रीमलाइन्ड फ्लो द फोर्स ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच विस्कस फोर्स F acting tangentially between these two layers is given by the Newton's first law. याचा अर्थ असा की या दोन पॅरलल लेयर्समध्ये ॲक्ट होणारा विस्कस फोर्स हा न्यूटनच्या फर्स्ट लॉ नुसार नमूद करण्यात येतो. दिस फोर्स इज प्रपोर्शनल टू द एरिया ए ऑफ द लिक्विड लेयर parallel to the direction of fluid flow and the velocity gradient dv divided by dx. आता या स्ट्रीमलाइन फ्लोसाठी द फ्लो ऑफ विस्कॉसिटी नाऊ फॉर द स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजेच या स्ट्रीमलाइन फ्लोसाठी द फोर्स ऑफ विस्कॉसिटी दोन लेयर्समध्ये अस्तित्वात असलेला viscous force acting tangentially between these two layers is given by the Newton law. ह्या दोन पॅरलल लेयर्समध्ये ॲक्ट होणारा विस्कस फोर्स हा न्यूटनच्या फर्स्ट लॉ नुसार नमूद करण्यात येतो. दिस फोर्स इज प्रपोर्शनल टू एरिया ए ऑफ द लिक्विड लेयर parallel to the direction of fluid flow and the velocity gradient dv divided by dx. म्हणजेच हा विस्कस फोर्स लिक्विड लेयर्सच्या डिरेक्शन ऑफ फ्लोला पॅरलल असलेल्या लिक्विड लेयर्सच्या एरिया एशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. तसेच हा विस्कस फोर्स वेलॉसिटी ग्रॅडियंट डी व्ही डिवाइड बाय डी एक्सशी देखील डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. या विधानाचा मी पुन्हा एकदा मराठीमध्ये अर्थ समजून सांगत आहे. न्यूटन फर्स्ट लॉ ने कशा प्रकारे या फोर्सची माहिती दिलेली आहे नीट पाहून घ्या. दिस फोर्स इज प्रपोर्शनल टू एरिया ए ऑफ द लिक्विड लेयर पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ लिक्विड फ्लो and the velocity gradient dv divided by dx. याचाच अर्थ असा की द विस्कस फोर्स हा लिक्विड लेयर्सच्या डिरेक्शन ऑफ फ्लोला पॅरलल असलेल्या लिक्विड लेयर्सच्या एरिया एशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. तसेच हा विस्कस फोर्स वेलॉसिटी ग्रॅडियंट डी व्ही डिवाइड बाय डी एक्सशी देखील डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आणि म्हणूनच इथे आपण असे नमूद करू शकतो की एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए. एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए. फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया अँड एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी व्ही डिवाइड बाय डी एक्स. म्हणजेच वेलॉसिटी ग्रॅडियंट ॲज द force is proportional to the area of the liquid layer parallel to the direction of the liquid flow. F is directly proportional to A and this force is also directly proportional to the velocity gradient dv divided by dx. Therefore, F is directly proportional to dv divided by dx. Combinedly, therefore, F is directly proportional to area into dv divided by dx म्हणजेच velocity gradient. Therefore, F is equal to eta into A into dv divided by dx. इथे eta हा आपण proportionality constant घेतलेला आहे. Where eta is the constant of proportionality and is called as the coefficient of viscosity of the liquid. अशा प्रकारे दोन लेयर्समध्ये अस्तित्वात असणारा विस्कस फोर्स हा न्यूटनच्या फर्स्ट लॉच्या साहाय्याने आपण स्पष्ट केलेला आहे इथे. आणि याच न्यूटन्स फर्स्ट लॉवरून आपण विस्कस फोर्सचे मॅथमॅटिकल इक्वेशन डिराईव्ह केले. या मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट वापरावा लागला
ज्याची व्हॅल्यू इटाही अशी आहे, यालाच कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असे म्हणतात. अशा प्रकारे आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ वापरून कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय हे समजून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे विस्कस फोर्ससाठी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण मिळवलेले आहे. पुढे आपण स्टोक्स लॉ अभ्यासणार आहोत.